बुलेटिनमध्ये स्वागत। एक मोठी बातमी येते आहे। मुंबईकरांकरता ही अत्यंत धक्कादायक बातमी आहे। मुंबईमध्ये स्फोट घडवण्याची धमकीचा मेसेज मुंबई पोलिसांना पाठवण्यात आलेला आहे। मुंबईतील वाहतूक पोलिसांच्या नंबरवर हा मेसेज पाठवला गेला आहे। या धमकीच्या मेसेजनंतर पोलीस विभाग सतर्क झालेला आहे, अलर्ट मोडवर गेलेला आहे। अनंत चतुर्दशीच्या एक दिवस आधी आलेला हा मेसेज, त्यामुळे पोलीस यंत्रणा सतर्क झालेली आहे। गणेशोत्सवाची गर्दी रस्त्यावर आपल्याला बघायला मिळते आणि अशा वेळेला मुंबईमध्ये स्फोट घडवण्याच्या धमकीचा मेसेज येणं ही गंभीर बाब आहे। आमच्या सहकारी नेटवर्क 18 च्या वरिष्ठ संपादक प्रीती सोमपुरा यांच्याशी आपण बोलूया। प्रीती, धक्कादायक माहिती। मुंबई ट्रॅफिक पोलीस कंट्रोल रूमला काल संध्याकाळी आलं होतं आणि त्यामध्ये असं सांगितलेलं आहे, हा जे मेसेज आलेला आहे पाकिस्तानमधून ट्रेस झालेला आहे ना। मेसेजमध्ये असं होतं की अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुंबईच्या 14 ठिकाणी जे आहे ते बॉम्बस्फोट करणार अशी धमकी दिलेली आहे। हा मेसेज आल्यानंतर आता मुंबई पोलिसने जे आहे चौकशी सुरू केलेली आहे आणि त्यामध्ये असं धमकी दिलेली आहे। मुंबई ट्रॅफिक पोलीस कंट्रोल रूमच्या व्हॉट्सअप मेसेज वर हे मेसेज आले, त्यामध्ये असं सांगितलेलं आहे की हा जे आहे ते स्फोट करणार आहे आणि त्यामध्ये RDXचा वापर जे आहे ते लोक करणार आहे अशी धमकी आली। नंतर आता मुंबई पोलिसने याच्यामध्ये FIR दर्ज केलेली आहे आणि चौकशी सुरू केलेली आहे। नक्की प्रीती, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल।